बघितलं ते तूही बघितलंस का? काय बघितलं? काय बोलतेस तू? मी लेखा आणि राखीबद्दल बोलतेय. खूप टेन्स होत्या दोघी जण. हळूहळू आवाजात काहीतरी बोलत होत्या. त्या लेखाला रिझल्टचं टेन्शन आलं असणार. मग तिने कितीही याव आणला ना तरी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपला निभावा लागू शकत नाही हे त्या लेखाला सुद्धा ठाऊक आहे. आणि आता पूनम मॅडम समोर तिचं हे पितळ उघडं पडणार या कल्पनेनेच तिला भीती वाटते. अजून काय? नाही नीता, मला नाही वाटत असं. या मागचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मी लेखाला खूप चांगली ओळखते. कॉम्पिटिशनला घाबरणाऱ्यापैकी नाही येते. नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. चल सोड ना. तुला एक सांगू का नीता, हे घे डिझाईन तू सांगितलेली. ओके थँक्यू. मला त्या लेखा आणि तिच्या प्रॉब्लेम्समध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. पण मला आहे. येस नीता, नीट विचार कर. आपल्याला जर लेखाचा एखादा वीक पॉइंट सापडला तर त्याचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो. आयुष्यभर लेखा कधी आपल्या समोर मान वरही करू शकणार नाही. आणि मग आपण म्हणू ते तिला करावं लागेल. ओ येस, मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. ग्रेट. पण मला एक सांग, पण लेखा का घाबरलीये या मागचं कारण आपल्याला कोण सांगू शकेल? निशा. निशा? येस. अगं पण ती सुट्टीवर होती ना? सुट्टीवर असली म्हणून काय झालं? फोन तर चालू होता ना. ओ आय सी. आणि मला खात्री आहे राखीपेक्षाही निशा आपल्याला जास्त चांगलं सांगू शकेल. कारण लेखाची खूप जवळची मैत्रीण आहे ना ती. तो एक काम का नाही करत? निशाकडून हे सगळं काढून घेण्याचा प्रयत्न का नाही करत? मी? इम्पॉसिबल. वेडी आहेस का तू? तूच जाऊन का नाही विचारत तिला? पण त्यासाठी तुला थोडेसे प्रयत्न करावे लागतील. थोडीशी लाडी गोडी सुद्धा लावावी लागेल. वाटलंच मला शिव्या घाल ना. माझ्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोल. आपल्याला लेखाविषयी किती कळवळा आहे हे डोळ्यात पाणी आणून सांगितलंस तरी सुद्धा चालेल. बघ कशी घडाघडा सांगेल सगळं. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. नो, प्रयत्न नाही. हे काम तुलाच करावं लागेल. आणि तू जर हे काम केलंस तर या पुढच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझ्या बरोबरीने तुझंही नाव घेतलं जाईल. आय प्रॉमिस. वाव, आता बघच तू. या मिस्टर मेहता. हो, तुम्ही काळजी करू नका. तुमचे पासेस लीनाकडे पाठवलेत. ओके. हां हां, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला पासेस मिळेल. ओके, बाय बाय, गुड बाय. SP SP होय
अरे बोल ना. कुठे हरवला होतास? कुठे नाही, असंच. नाही, बऱ्याचदा तू असं हरवल्यासारखा असतोस. कसला कसला विचार करतोस तू एवढा? काही नाही यश. अरे इनफॅक्ट मी आपल्या इव्हेंटचाच विचार करतो. ते जाऊ दे, तू बोल, तू कसं काय आलास? खरं सांगतोयस ना? म्हणजे माझ्यापासून तू काही लपवत तर नाहीस ना? अरे आता तुझ्यापासून कशाला मी काही लपवू? तू सांग, तू कशाला आला होतास? हां, मी पण उद्याच्या इव्हेंट बद्दलच विचारला आलो होतो. कुठपर्यंत आली आहे तयारी? डोंट वरी, एव्हरीथिंग इज सेट. SP, उद्याचं फंक्शन इतकं रॉकिंग झालं पाहिजे की फक्त इंडियातच नाही तर इंटरनॅशनल लेवलमध्ये त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि जर काही गडबड झाली तर आय विल नॉट स्पेअर एनीवन, नॉट इवन यू. सो कीप दॅट इन माइंड. हे जस्ट रिलॅक्स यश. हे बघ, उद्याची सगळी तयारी झाली. झाडून सगळे फॅशन चॅनल्स, न्यूज रिपोर्टर्स, पॉलिटिशियन्स, इंडस्ट्रियलिस्ट, PH3ची अख्खी दुनिया उद्या हजर राहणार. तू बघच यश, उद्याचा आपलं इव्हेंट जबरदस्त होणार आहे. बस फक्त आजची रात्र. उद्या देशातल्या प्रत्येकाच्या ओठावर फक्त आपल्या कंपनीचं नाव असणार. गुड. अरे हा यश, नावावरून आठवलं मला, उद्या कोण जिंकणार आहे त्याचं नाव सांगितलंच नाही तू. अरे मला तरी सांग, कोणाचं डिझाईन सिलेक्ट केलंस तू? नाही, मी नाव नाही सांगणार तुला. कम ऑन यार, तुला भीती तर वाटत नाही आहे ना की मी नाव लीक करीन म्हणून? मला पूर्ण खात्री आहे तुझी की तू असं नाही करू शकणार. पण मी तरी काय करू, मलाही त्याचं नाव माहिती नाही. व्हॉट आर यू सेइंग यश? अरे डिझाईन तू सिलेक्ट केलंयस आणि तुलाच नाव माहित नाही? कारण रूल्स प्रमाणे डिझाईन्सना नंबर्स दिले गेलेले आहेत, नाव नाही. पार्शालिटी केली गेली असं कोणी उद्या म्हणायला नको. नाही, सो डोंट पॅनिक. उद्यापर्यंत वाट बघ, आपल्या दोघांनाही कळेल की डिझायनर कोण आहे ते. निशा, हा कसला विचार करत बसलीस इतका? काही नाही ग, असंच. तुझा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. तसं नाही ग, थोडंसं टेन्शन आहे, इतकंच. कसलं टेन्शन? सोड ना, तू का आली होतीस? निशा, विषय बदलू नकोस आणि माझ्यापासून काही लपवण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय? तिकडे लेखा टेन्शनमध्ये असते, इकडे तू टेन्शनमध्ये आहेस. काय झालंय? का तुम्ही दोघी इतक्या टेन्स्ड आहात? का? मला नाही सांगणार आहेस तू? तसं नाही ग, उद्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट आहे ना, त्याचंच टेन्शन आलंय आम्हाला. निशा मला सांग, कॉम्पिटिशनचं टेन्शन घेऊन काही फायदा आहे का? हे बघ, शेवटी ती कॉम्पिटिशन आहे. कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे. आणि समजा आपली कंपनी हरली तर त्यात काय एवढं? पण खरं सांगू का तुला, मला नाही वाटत आपली कंपनी हरेल. खरंच नाही वाटत. आपली कंपनी ह्या कॉम्पिटिशनमध्ये नक्की जिंकणार, आणि ते सुद्धा लेखाच्याच डिझाईन्समुळे. तुला नाही वाटत असं? का तुम्हाला दोघींना हे टेन्शन आहे की नीताची डिझाईन सिलेक्ट होतील? आणि तसं असेल ना तर ती भीती मनातून काढून टाक. लेखाच्या डिझाईन्सची सर नीताच्या डिझाईन्सला कधीही येणार नाही.
काय कळतं नीताला? फालतू डिझाईन्स करते ती आणि उगाच आपली फॅशन डिझायनर म्हणून मिरवत असते. बघच तू, आपलीच कंपनी जिंकणार आणि ते सुद्धा लेखामुळेच. त्याचंच तर टेन्शन आहे ना. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला दोघींना हे टेन्शन आहे की आपली कंपनी जिंकेल? नाही, तसं नाही. मग सांग ना, आपली कंपनी जिंकावी असं नाही वाटत तुम्हाला? नाही, तसं नाही ग. कंपनी जिंकायचं नाही. जर लेखा जिंकली तर नीताला कसं वाटेल ना, याचंच टेन्शन आलंय लेखाला. हो, तू एक मिनिट थांबा, मला मॅडमनी सांगितलेलं काम करून यायचंय. हाय. काय होईल उद्या? माझं डिझाईन सिलेक्ट झालं तर मी पूनम मॅमना काय उत्तर देऊ? त्यांना वाटेल मी त्यांचा विश्वासघात केलाय. त्या मला नक्की नोकरीवरनं काढून टाकतील. तेव्हाच मॅमना विश्वासात घ्यायला हवं होतं. उगाच राखीचं ऐकून मी गप्प बसले. पण मी असा विचार का करतेय? मी उद्या जिंकणार असं का धरून चालले मी? नाही, माझं डिझाईन सिलेक्ट होणं शक्यच नाहीये. एवढ्या मोठमोठ्या डिझायनर्सनी भाग घेतलाय, त्यांच्या डिझाईन समोर माझं डिझाईन स्टँड होऊच शकत नाही. आणि जर मी जिंकलेच नाही तर मॅमना काही कळणारच नाही. पण चुकून जिंकले तर काय होईल? हे बघ, याचं ब्लू आणि पिंक कॉम्बिनेशन ठरवलंय. ते कसं दिसतंय ते जरा मला फीडबॅक लवकर करू. हां, जा. नीता, हां, काय झालं? काय म्हणाली निशा तुला? नीता, नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणजे मी तिच्याकडून सगळं काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला. सुरुवातीला ते काहीच बोलले नाही, पण नंतर अचानक म्हणाली की त्यांना जिंकण्याचं टेन्शन आलंय. जिंकण्याचं टेन्शन आलंय? हो, म्हणजे नंतर तिने खूप सारवासारव केली. म्हणाली नीता जर हरली तर लेखाला खूप वाईट वाटेल आणि ह्याचं तिला टेन्शन आलंय. मला तर अजिबात पटत नव्हतं ते. काय? लेखाला वाईट वाटेल? वाईट पट. चली मोना, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. या दोघीही आपल्यापासून कॉम्पिटिशन विषयी काहीतरी नक्कीच लपवत आहे. येस, यू आर राईट. निशाच्या बोलण्यावरून मला असं जाणवत होतं की आपली फर्म जिंकावी असं त्या दोघींनाही वाटत नाहीये. स्ट्रेंज. आय मीन, आपली फर्म हरावी असं लेखाला का वाटेल? त्यात तिचा काय फायदा? ते त्या दोघींनाच माहिती. गुड. हो ना, तू मला आता जी काही इन्फॉर्मेशन दिली आहेस ती खूप महत्वाची आहे. आता ही इन्फॉर्मेशन लवकरच जाऊन मी पूनम मॅडमना देते, कारण त्याशिवाय त्यांच्या डोळ्यावरची झापडं दूर होणार नाही. येस, लेखा आता या कंपनीमध्ये किती दिवस टिकते ते बघतेच मी. आता बघच तू, असा डाव खेळते ना.
हॅलो. तुम्ही मॉडेल ड्रेस डिझायनिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं राईट? उद्या त्याचा रिझल्ट आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. या फंक्शनला इन्व्हाइट करण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला. हो, पण ते प्लीज तुम्ही ऑफिसमध्ये येऊन आमचे मॅनेजर SP ह्यांच्याशी कोऑर्डिनेट करा आणि तुमचा पास कलेक्ट करा. नाही, मला विचारायचं होतं की जर मी स्वतः नाही आले तर नाही चालणार का? नो मॅडम, सॉरी, तुम्हाला ऑफिसमध्ये येऊनच तुमचा पास कलेक्ट करावा लागेल. ॲक्च्युली आमचे मॅनेजर मिस्टर SP ह्यांना तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. प्लीज डू कम मॅम. ओके, हो, पण थँक्यू. हॅलो. हॅलो. निशा. निशा, मला वाटतं आपण मॅमना सगळं काय ते सांगून टाकूया. अजून कधीपर्यंत लपवायचं आहे सगळं? तसंही उद्या कळणारच आहे. हे बघ, उद्याचं उद्या बघूया, आज नको टेन्शन घ्यायला. आणि आजचं काय? म्हणजे मला त्या कंपनीतून फोन आला होता. त्यांनी मला पासेस कलेक्ट करायला बोलवलं. हळू बोल ना. का? काय झालं? भिंतीलाही कान असतात. कोणी ऐकलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. अगं, मगाशी मोना आली होती. खोदून खोदून विचारत होती की आपण टेन्शनमध्ये का आहोत ते. तू काही सांगितलं तर नाहीस ना? मी काही नाही सांगितलेलं, पण तिला तुझ्यावर संशय नक्की आलाय. निशा, मग आता काय करायचं? तू टेन्शन घेऊ नको, जा पळ आता. काय पळ आता? मॅमना काय सांगू? काय सांगू की मी कुठे चालले? रेखा, काय सांगायचं मॅडमनं तुला? रेखा, काय झालं? एनी प्रॉब्लेम? तुझा चेहरा का असा उतरल्यासारखा वाटतोय? ते मॅडम, हिला आज लवकर जायचं होतं. कशाला? काही काम आहे का तुझं? नाही, ते काय झालं लेखा? एवढी कन्फ्यूज काय आहेस? तुला मॅमना काही सांगायचं आहे का? असं काही नाही आहे मॅम. ॲक्च्युली दुर्गाताईंची ना तब्येत खराब झाली होती, म्हणून ही टेन्शनमध्ये होती आणि त्यासाठी तिला घरी जायचं होतं. पण तुमच्यासमोर कसं बोलणार म्हणून ती घाबरत होती. लेखा, नक्की हेच कारण आहे ना? हो, हेच कारण आहे. ओके, यू कॅन गो. थांब निशा, तूही लेखासोबत जा. मॅम, मी कंपनी म्हणून. हो, चल ना. ओके मॅम. पण लेखा, उद्याच्या फंक्शनचं लक्षात आहे ना? तिथे काहीही झालं तरी तुला यायचंय. चल लेखा. So is everything clear to everyone for tomorrow's function? Yes, sir. Good. एक अजून एक गोष्ट, SP
तू उद्या तिन्ही विनर्सना पर्सनली जाऊन भेटशील आणि त्यांना आपल्या कंपनीची ऑफर नीट समजावून सांगशील. येस. काही झालं तरी उद्याचे तिन्ही विनर्स मला आपल्या कंपनीत हवेत, बाय हुक और बाय क्रूक. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? Yes, sir. ऑल द बेस्ट. थँक्यू. यश, तू म्हणालास की तुला विनर्स आपल्या कंपनीत हवे. एक्झॅक्टली. अरे पण आपल्या कॉम्पिटिशन मध्ये काही कॉर्पोरेट एंट्रीज आहेत. सो बाय देम. व्हॉट? येस, बाय देम. एसपी, ज्या डिझाईन्स मला आवडल्या आहेत त्यांच्या डिझायनर्ससाठी त्यांच्या कंपनीतला एखादा माणूस किंवा अख्खी कंपनी मी विकत घ्यायला तयार. क्रेझी. यू आर ॲब्सोल्युटली क्रेझी. येस, आय एम क्रेझी. बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मी काहीही करू शकतो. एसपी, बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर जे जे बेस्ट असतं ना ते आपल्याला यायला हवं. आणि जर ते आपल्याला येत नसेल तर ते ज्याला येतं त्यांनी आपल्यासाठी काम करायला हवं. तुला पटतं ना मी काय बोलतोय ते? ॲब्सोल्युटली. सो उद्याचे तिन्ही विनर्स आपल्या कंपनीत काम करायला हवेत. इंडियामध्ये नंबर 1 कंपनी असेल तर ती माझी फॅशन इंटरनॅशनल. You may leave now. Thank you. Hello, Fashion International. Whom do you want to meet? Yeah, he is in a meeting now. Yeah. Bye-bye. Thank you. एक्सक्यूज मी, Yes. मी मॉडेल ड्रेस डिझायनिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. Okay. मला इकडनं फोन आला होता पासेस कलेक्ट करण्यासाठी. नाव काय तुमचं? लेखा. तुम्ही SP सरांना भेटा ना. SP सर ते कुठे भेटतील? इथून सरळ जा, लेफ्टला त्यांचं कॅबिन आहे. ओके, थँक्यू. वेलकम. बाय. हॅलो, फॅशन इंटरनॅशनल्स. एक्सक्यूज मी, SP, हां बोला. मी मॉडेल ड्रेस डिझायनिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मला इथे पास घ्यायला बोलवलं आहे. ओके. काय नाव आपलं? लेखा. लेखा. सरनेम? लेखा देशमाने. देशमाने. का? काय झालं? नाही, नथिंग. काय नाही. 1 सेकंड. तुमचा पास. थँक्यू. मला विचारायचं होतं एक. हां हां बोला ना. मी जर फंक्शनला नाही आले तर चालेल का? हो, असं कसं? तुम्हाला यावंच लागेल. आय मीन उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये जे भाग घेणार आहेत
त्यांना उद्या हजर राहणं कंपल्सरी आहे. म्हणजे पहा ना, उद्या समजा तुम्ही विनर ठरलात तर ही तुमच्यासाठी किती मोठी अचीवमेंट असेल. म्हणजे इमॅजिन करा ना, एका दिवसात तुम्ही फॅशन इंडस्ट्रीत टॉपला पोचाल. त्याचं सर टेन्शन आहे ना. काय म्हणालात तुम्ही? नाही, काही नाही. थँक्यू. ओके. साहिल, कुठे आहेस तू? आज इतकी वर्ष शोधूनही सापडला नाहीस. सांग ना मला, कुठे गेलास? अजून ही लेखा तुझ्या बरोबरच आहे ना? तिची काळजी घे. तुम्ही दोघेही आता मोठे झाले असाल ना? बघून ओळखता येणार नाही आणि तुम्ही मलाही ओळखणार नाही. माहित नाही ती कशी दिसत असेल. लेखा, काहीतरी बोल ना. अशी गप्पा काय? मला काहीच सुचत नाहीये. उद्या काय होईल निशा? हे बघ, तू एवढी घाबरली आहेस का? उद्याचा आज कशाला विचार करतेस? उद्या माझी नोकरी जाऊ शकते एखाद वेळ आणि मी काय रिलॅक्स राहू? जाऊ शकते ना, अजून गेली तर नाहीये. आणि गेली तर तुला काय फरक पडतो? तसं पण तू टॅलेंटेड आहेस, तुला कुठेही नोकरी मिळेल ग. कुठे नोकरी मिळेल मला? कुठे काय, आपण आता ज्या कंपनीत गेलो होतो ना, त्याच कंपनीत मिळेल तुला नोकरी. निशा प्लीज. अगं मी खरंच सांगतेय, मला तर वाटलं तो तुझ्या प्रेमातच पडला होता. निशा मूर्खासारखं बोलू नकोस, गप्प बस. अगं मी खरंच सांगतेय, आता ज्याला आपण भेटलो ना तोच तुला नोकरी देईल. बघितलंस ना तो तुझ्याकडे बघून काय फिदा झाला होता ते. माझा जीव जायची वेळ आली इकडे आणि तुला मस्करी सुचते. नाही ग, तो जिला शोधतोय ना ती तूच आहेस असं मला वाटतं. आणि त्याच्याकडे ट्राय कर ना, तो तुला नोकरी पण देईल आणि चांगला पगारही देईल. निशा, प्रश्न नोकरीचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे. आज मी जे काही आहे ना ते पूनम मॅम, त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं. त्यांना दुखावणं शक्यच नाही. मग भले माझा कितीही फायदा होत असला, मला कितीही चांगली नोकरी मिळत असली, तरी मी त्यांना कधीच सोडणार नाही. लेखा, हे बघ, पूनम मॅडमनी तुला जवळ केलं ते तुझ्यात असलेल्या टॅलेंटमुळे. त्यांनी तुला इथवर आणलं, तुझं डेव्हलपमेंट घडवली. ते माणुसकीच्या नात्याने नव्हे तर कंपनीच्या फायद्यासाठी. आणि रिटर्न्स म्हणून तू बऱ्याच वेळा कंपनीचा फायदा करून दिला आहेस ग. नाही निशा, मला असा विचार करता येत नाही. असा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा झाला. अगं सारं जगच स्वार्थी आहे, जो तो आपल्या फायद्याचा विचार करतोय. आणि यात तुझ्यासारखे लोक असतात ना विचार करणारे, ते या स्पर्धेत कुठल्या कुठे लोटले जातात. त्यामुळे स्वतःच्या फायद्याचा जरा विचार कर. नाही निशा, तू जे बोलतेस ते मला नाही पटत आहे आणि कदाचित कधी पटणारही नाही. पटेल, नक्की पटेल. मी आज तुला सांगते हे खोटं वाटत असेल, पण उद्यापर्यंत थांब. उद्या रिझल्ट आला ना, लोक तुझ्याशी कसं वागतात ते बघच. मग काय दुर्गाताई, बोललात का लेखाशी? काय म्हणाली ती? काय म्हणणार? लग्नाला तयार नाहीये. कसलं खूळ डोक्यात घेऊन बसले कुणास ठाऊक. म्हणते तुला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही.
तुम्ही समजावा तिला. हे बघा, माझ्याकडे चांगली 2-3 स्थळं आली आहेत. ही तिच्यासाठी चांगली संधी आहे. जोपर्यंत लेखा फॉर्मवर सही करत नाही तोपर्यंत पुढे काही करणं कठीण आहे. फॉर्म न भरता स्थळ नाही का बघता येणार? हो, असं कसं होईल? जोपर्यंत लेखा लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. म्हणून काही करून लेखाकडून तो फॉर्म भरून त्यावर सही करून घ्या, नाहीतर ही स्थळं हातातून जातील चांगली. नाही नाही, असं नको व्हायला. मी बोलते तिच्याशी. योग्य वेळेला तिचं लग्न व्हायला हवं. एकदा तिचे 2चे 4 हात झाले, ती योग्य ठिकाणी पडली ना की मी मोकळी झाले. ये अगं, तुझ्याबद्दलच बोलत होतो. का गं चेहरा असा का दिसतोय? नाही, थोडीशी दमले म्हणून. हो का? बर, तुझी ओळख करून देते. या माधवी पाटील. नमस्कार. नमस्कार. अगं मुद्दामूनच बोलवलंय त्यांना. यांचा ना मॅरेज ब्युरो आहे. 2-3 चांगली स्थळं सुचवलेत तुझ्यासाठी. तू फॉर्म भरून दिलास आणि सही की. उद्या माझं फंक्शन आहे, त्याची थोडीशी तयारी करायची. अगं पण मी आलेच. लेखा, ना 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 ना. तू जोपर्यंत हे गिफ्ट घेत नाहीस ना तोपर्यंत मी समजणार नाही की तुम्हाला माफ केलंस म्हणून. घे घे, उघडून तर बघ. तुझ्या नवीन मित्राकडून ही एक छोटीशी भेट. हा गणपती बाप्पा आहे ना, तो तुझ्या सगळ्या संकटांपासून रक्षण करेल. ही चेन ज्या वेळेला तू बघशील ना त्यावेळेला तुला माझी आठवण येईल. लेखा. SP, हा, अरे कुठे हरवलास परत? अरे हरवलं नव्हतं, पाहत होतो. पाहत होतो? तिचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येतो. कोणाचा चेहरा? अरे मगाशी एक मुलगी आली होती आपल्या कॉम्पिटिशनचे पास घ्यायला. शी वॉज सो सिम्पल. म्हणजे कोणाला आपण सांगितलं ना की ती आपल्या फील्डमधली आहे तर कोणाला विश्वासच बसणार नाही. पण तिचे डोळे, तिच्या डोळ्यांमध्ये जी काही चमक होती ना, मी स्वतःहून खेचलो गेलो तिच्याकडे. मग अरे मग काय, म्हणजे सुरुवातीला थोडी ती बावरलेली वाटली मला, पण तिची हुशारी काय लपत नव्हती. आय टेल यू यश, तिचं डिझाईन डेफिनेटली एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणार. तू तिच्या प्रेमात पडलास की काय? यश कम ऑन. नाही, जरा ती मुलगी तुला दिसायला काय आवडली तर तू तिचं डिझाईन एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल हे तू ठरवून सुद्धा मोकळा झालास. आपण इंडियन्स किती ड्रीमी असतो नाही, म्हणजे इमोशन्स मध्ये वाहून जायला आपल्याला खूप आवडतं. नाही रे, तसं नाहीये. तसंच आहे, तसंच आहे SP. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बिझनेसमध्ये इमोशन्स हा एक मायनस पॉइंट आहे. ऑल राईट, आय अग्री. पण यश, अरे ती मुलगी मला खूप वेगळी वाटली म्हणून मी बोललो. तू तिच्या प्रेमात पडलायस. लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण SP, प्रेम हे प्रेम वगैरे काही नसतं रे. प्रेमात ना फक्त मूर्ख लोक पडतात. प्रेमात फक्त मूर्ख लोक पडतात? ओके. नाही यश, कसं आहे माहिती आहे, तुझी ही स्टेटमेंट आहे ना
ते मी बरोबर लक्षात ठेवणार आणि जेव्हा तू प्रेमात पडशील ना तेव्हा मी हीच स्टेटमेंट तुला ऐकवणार. मी प्रेमात पडणार? येस. इम्पॉसिबल. मी फक्त माझ्या बिझनेसवर प्रेम करतो आणि मला प्रेमात पडणारी मुलगी अजून जन्माला यायची. उद्याचा विचार करतेस? हो ग. उद्या जर माझं डिझाईन सिलेक्ट झालं तर काय नोकरी जाईल तुझी. ताई, आता का ताई? हा? हातून गोष्टी घडून गेल्यात ना तुझ्या, मग जे परिणाम होतील त्याला तोंड द्यायची तयारी ठेवायची. आणि समजा नोकरी गेली तर काय करायचं ठरवलंस पुढे? ताई प्लीज, मला नाही माहित मी काय करणार आहे. अगं खरं तर मार्ग समोरच आहे तुझ्या, पण तू पाठ फिरून उभी आहेस. काय लेखा, काही वेळेला आपल्यावर जी संकट येतात ना ती आपल्या भल्यासाठी असतात. म्हणजे काय? एवढी साधी गोष्ट कळत नाही लेखा तुला? अगं इतकी वर्ष दुसऱ्यासाठी खूप राबलीस, खूप कष्ट केलीस, पण आता स्वतःचा विचार करायची वेळ आलीये. नोकरी गेली ना तर जाऊ दे, लग्न करून मोकळी हो. लग्न? एवढं दचकायला काय झालंय? विहिरीत उडी मारायला सांगत नाहीये तुला, लग्न करायला सांगते. आणि हेच वय आहे तुझं लग्न करण्याचं लेखा. नाही. नाही काय नाही? आता मी तुझं काही ऐकणार नाहीये. मुकाट्याने या फॉर्मवर सही कर आणि लग्नाला तयार. ताई मी कुठल्या टेन्शन मध्ये आहे आणि तू हे काय बोलतेस? काय बोलते म्हणजे? अगं जगावेगळी गोष्ट करायला सांगत नाहीये मी तुला. लेखा, अगं मुलगी वयात आली की तिचं लग्न करून द्यायचं, ही आपली रीतच आहे. ताई प्लीज. ठीक आहे ठीक आहे, उद्याचं तुझं फंक्शन होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही. पण समजा उद्या तुझं डिझाईन सिलेक्ट झालं आणि जर तुझी नोकरी गेली तर मी सांगते तसं करायचं. लग्नाला तयार व्हायचं आणि भोवल्यावर चढायचं. ठीक आहे? नाही, कारण तुलाही माहितीये मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. म्हणजे आयुष्यभर तू माझ्याबरोबरच राहणार आहेस का? आयुष्यभर तुझी जबाबदारी घ्यायची? ते काय नाही लेखा, फार झालं आता. मला माझं आयुष्य जगू दे आता एकटीला. ताई प्लीज. बरं ठीक आहे, राहूया आपण एकत्र. अगं पण ते तुझं लग्न झाल्यावर सुद्धा होऊ शकतं की. माधवीताई आहेत ना, त्यांच्या विवाह मंडळामध्ये अशा काही मुलांची स्थळं आहेत की जी तुझ्याबरोबर माझी आणि साहिलची जबाबदारी सुद्धा स्वीकारतील. लेखा, कुठलीही सबब मला आता चालणार नाहीये. या फॉर्मवर सही करायची आणि लग्नाला तयार व्हायचं. आणि तसं झालं नाही तर तुझं लग्न जबरदस्तीने लावून देईन मी. कळलं? समीर, लेखा कुठे होतीस तू? अगं इतकी वर्ष शोधलं मी तुला. सांग ना, कधी भेटणार आहेस तू मला? तुझं हे निरागस हसणं अजूनही माझ्या लक्षात आहे. पण शपथ सांगतो लेखा, तुला शोधता शोधता मी माझं हसणं विसरलोय. प्लीज भेट. अगं कुठे हरवली आहेस तू? ना कुठं बी नाही हरवलेले, ना इथंच आहे. कुठे? ही काय तुमच्या मनात.